अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात आता पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये अतिवृष्टीने नुकसान झालेल्या मध्ये पूर्णपणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जातील। 90% आम्ही शेतकरी हे पुढच्या 15 ते 20 दिवसात कव्हर करायचा प्रयत्न करू। 10% तरी देखील लागतील, कारण काहींच्या अकाउंट। नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर शेतकरी मित्रांनो बघा, आता शेतकरी बंधूंसाठी आता अतिशय इम्पॉर्टंट न्यूज सरकारकडून आलेली आहे। कारण की मुख्यमंत्र्यांनी स्वतः घोषणा केलेली आहे की 2022, 2023 आणि 2024 या तिन्ही वर्षाचा पीक विमा योजना जो भाग केंद्र सरकारकडून मंजूर झालेला आहे, ते त्यांच्या खात्यात आता वाटपाचा आता दुसरा टप्पा आपल्या महाराष्ट्र राज्यात सुरू होत आहे। बघा शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यासाठी आताची सर्वात मोठी ही बातमी समोर आलेली आहे। कारण की इतर राज्यामध्ये ज्या टप्प्याचा वाटप बऱ्याच अशा होऊन गेलेला आहे, आता शेतकऱ्यासाठी हे एक अतिशय मोठी दिलासा देणारी बातमी ठरलेली आहे। आता मुख्यमंत्र्यांनी बघा पत्रकारांना परिषदेत घेतलेली त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की राज्यातील बघा 16 जिल्ह्यामध्ये आता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये डायरेक्ट शेतकरी मित्रांनो बघा प्रति हेक्टर 26,400 रुपये जमा करण्यात येणार आहे। परंतु काही तांत्रिक प्रक्रिया होत्या, त्याचप्रमाणे बऱ्याच अडचणी सरकारला सामोरे जावे लागल्या आणि त्याचमुळे पैसे वेळेवर वितरित होऊ शकले नाहीत। पण आता या तांत्रिक प्रक्रिया पूर्णपणे व्यवस्थित झालेल्या आहे। त्याच्यानंतर बघा आता शेतकरी मित्रांनो, त्याचनंतर आता अडचणी सुद्धा आता सरकारला सोडवण्यात येणार आहे व तसेच शेतकरी मित्रांनो बघा, म्हणून आजपासून थेट शेतकऱ्याच्या खात्यात ही रक्कम पाठवण्याचे आदेश आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दात दिले। याचबरोबर शेतकरी मित्रांनो बघा, आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा सुद्धा आता अतिशय दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे। कारण की सरकारने सांगितले आहे की बघा, आता ज्यांचे शेतकऱ्यांचे बघा पावसामुळे नुकसान झालेले आहे, त्यांना एक विशेष मदत पॅकेज जाहीर करण्यात येईल। मुख्यमंत्री म्हणजेच की बघा एक पॅकेज नुकसानग्रस्त शेतकऱ्याला परवानगीसाठी मोठा आधार ठरणार आहे। कारण की आज जाहीर केलेल्या यादीत त्या 16 जिल्ह्याचे नाव स्पष्ट करण्यात आलेले आहे। आता महाराष्ट्रातच 36 जिल्हे आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा, महाराष्ट्रात 36 जिल्हे असले तरी आतापर्यंत केवळ 16 जिल्ह्याचे पीक विमा मिळणार होता। म्हणजेच की बघा अजून 20 जिल्हे प्रतीक्षित होते। त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया आता 3 टप्प्यामध्ये पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। आता पहिल्या टप्प्यात बघा शेतकरी मित्रांनो 16 जिल्ह्याची निधी सोडले जाते, तर उरलेले जिल्ह्याची उद्या आणि परवा अशा क्रमाने विम्याची रक्कम भेटणार आहे। यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की पुढच्या 2 ते 3 तासात शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा होणार आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा, हे पीक विमा निवडणुकीच्या काळामुळे हे पीक विमा थोडासा थांबवण्यात आला होता, पण निवडणूक आता सुद्धा पार पडलेली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्याच्या बँक खात्यात आता डायरेक्ट पीक विमा जमा होणार आहे। कारण की शेतकरी मित्रांनो बघा, आता जमा व्हायला सुरू होईल यांची गॅरंटी मुख्यमंत्री साहेबांनी दिली की आता राज्य सरकारकडे तात्पुरती निधी अपुर होती। त्यांची महत्त्वाचे कारण म्हणजे की लाडकी बहीण योजना अंतर्गत ज्यांची महिला पात्र आहे त्यांच्या खात्यात सरकार दर महिन्याला 1,500 रुपये जमा करते। त्यामुळे सरकारकडे आता निधी पुरावा ठरली आहे त्यांची पॅक आता बघा। त्यामुळे आता पीक विम्यासाठी हे वेगळाच निधी उपलब्ध करण्याचा बराच वेळ झाला। अखेर आता काल केंद्र सरकारकडे शेतकरी मित्रांनो बघा 5,000 कोटीची मदत पॅकेज जाहीर करण्यात आली। त्यामुळे आता पीक विम्याचे पैसे देण्याला सरकारने गती दिलेली आहे। आजचा दिवस शेतकऱ्यासाठी खरंच आनंदाचा आणि इम्पॉर्टंट आहे। कारण काय तर स्वतः मुख्यमंत्री यांनी समोर येऊन सांगितलेले आहे की आता शेतकरी मित्रांनो बघा 2022 ते 2023 आणि 2024 या तिन्ही वर्षाचा जो पीक विमा आहे तो केंद्र सरकारकडे मंजूर करण्यात आलेला आहे। त्याच्या आता पैसे वाटप सुरू होणार आहे आणि त्यांचाही दुसरा टप्पा आजपासून सुरू झाला सुद्धा आहे। म्हणजेच की बघा शेतकऱ्यासाठी अतिशय मोठी दिलासा देणारा निर्णय सरकारकडून घेतलेला आहे। आता शेतकरी मित्रांनो सर्वात महत्त्वाचं बघा, मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांना परिषदेत घेऊन स्पष्ट शब्दात सांगितले की या 16 मोठ्या की 2022 ते 2023 आणि 2024 या तिन्ही वर्षात जो पीक विमा आहे तो केंद्र सरकारकडून मंजूर करण्यात आला, त्यांच्याच आता बघा पैसे वाटप सुरू होणार आहे आणि त्यांचाही दुसरा टप्पा आजपासून सुरू झाला सुद्धा आहे। म्हणजेच की शेतकऱ्यासाठी बघा अतिशय मोठी दिलासा देणारे निर्णय सरकारकडून घेण्यात आलेला आहे। बघा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता डायरेक्ट पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात प्रति हेक्टर तब्बल 26,400 रुपये जमा केले जातील। आता बऱ्याच दिवसापासून तांत्रिक कारणामुळे ही प्रक्रिया विलंबित होत होता। अखेरीस सरकारनं मुहूर्त सापडलेला आहे। आता इतका नाही तर बघा आजचा मंत्रिमंडळाच्या बैठकीत पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्याच्या बँक खात्यात डायरेक्ट हे पैसे सुद्धा जमा होणार आहे।
आता हे स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा मोठी घोषणा करलेली आहे. आता बघा आपले ज्या जिल्ह्याची यादी पाहून घेणार आहोत, ज्या जिल्ह्यामध्ये सरकारने पीक विमा जमा करणार आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा ते कोणते जिल्हे आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा आज जमा होणार आहे. सर्वात महत्त्वाची बातमी आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा, आता महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत आणि आतापर्यंत फक्त याच 16 जिल्ह्याच्या पीक विमा मिळणार आहे. आता बाकीचे 20 जिल्हे अजून सुद्धा बाकी आहे. कारण की विम्याचा वाट बघत आहे. म्हणजेच की बघा सरकारने निर्णय घेतलेला आहे, की आता हे सर्व सर्व प्रक्रिया 3 टप्प्यामध्ये पूर्ण करण्यात येणार आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा आजच्या पहिला टप्पा म्हणजे की 16 जिल्ह्याचे पैसे सोडले जातील आणि उरलेले जिल्ह्यात उद्या आणि परवा क्रमाने मदत भेटणार आहे. राज्य सरकारने बघा सगळ्यात या 16 जिल्ह्याची यादीसुद्धा जाहीर केलेली आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की पुढच्या 2 ते 3 तासात शेतकऱ्याच्या खात्यात पीक विम्याची रक्कमसुद्धा जमा केली जाईल. आता शेतकरी मित्रांनो सर्वात मोठी आज तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा व्हायला सुरुवात होईल. तुम्हाला पीक विमा 100% एस-एम-एस तुम्हाला 100% येणार आहे. आता इथे एक अत्यंत इम्पोर्टंट महत्त्वाचा मुद्दा राज्य सरकारकडे थोडासा निधी शिल्लक होता. लाडक्या बहीण योजनेच्या अंतर्गत खूप मोठ्या प्रमाणात निधीचं वितरण करण्यात आलं. त्यामुळे आपल्या सरकारने केंद्राकडे मदत मागितली आणि केंद्र सरकारने 5,000 कोटीचे विशेष निधी महाराष्ट्र सरकारला देण्याचं ठरवले आणि लगेच ते बघा बँकेमध्ये जमासुद्धा केले. आज सकाळच्या केंद्राकडून आलेली निधी राज्याच्या तिजोरीत जमा झाल्याची अतिशय महत्त्वाची माहिती स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी आपल्याला शेतकऱ्यांना दिलेली आहे. त्यामुळे तुम्ही बिलकुल वेळ न घालवता खात्यात पीक विम्याची रक्कम पाठवण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात आली. अनेक महिने प्रतीक्षा करून शेतकरी अक्षरशः थकलेले होते. पण आता त्यांच्यासाठी आनंदाचा दिवस आलेला आहे. कारण की आज ज्या 16 जिल्ह्यामध्ये सरकारने आदेश जाहीर केलेले आहे, त्या सर्वच जिल्ह्यातील शेतकऱ्याला कोणकोणत्या खात्यात म्हणजेच की कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार आहे, अशा परिस्थितीत पीक विम्याचे ₹26,400 प्रति हेक्टर भेटण्याचा आहेत. गेल्या काही दिवसापासून केंद्रातून मिळणारी पीक विमा तांत्रिक कारणामुळे अडकून पडली आणि होती. त्यामुळे बघा काही शेतकऱ्यांचे बँक खातं आधारसोबत लिंक नव्हतं. राज्याच्या तिजोरीत आवश्यक निधी नव्हती आणि केंद्राकडून आलेली विमा पुढे प्रक्रिया करण्यात विलंब झाल्यामुळे या सगळ्याच गोष्टीमुळे शेवटी पीक विमा थांबला होता. पण आता सगळ्यात अडचणी दूर झाल्या आहे आणि पुढच्या 2 ते 3 तासात सगळ्याच पात्र शेतकऱ्याच्या खात्यात विम्याची रक्कम 100% जमा होईल. आज जाहीर केलेली पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री साहेबांनी 16 जिल्ह्याची यादी जाहीर केली आहे आणि या यादीमध्ये तुमचं नाव आहे का ते लगेच तुम्हाला चेक करायचं आहे. कारण की शेतकरी मित्रांनो बघा 2022 मध्ये ज्यांचे शेताचं नुकसान झालं आहे, ज्यांना पात्रतेनुसार विमा घेतला होता, त्यांची माहिती यामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे 2023 मधील नुकसानग्रस्त शेतकऱ्याला सुद्धा यांच्यात समावेश करण्यात आलेला आहे आणि थोड्याचं सांगायचं झालं तर इतक्या दिवसापासून बघा अडकून राहिलेला पीक विमा आता प्रत्यक्षित शेतकऱ्याच्या खात्यात पोहोचायला सुरुवात झालेली आहे. आता 2024 मध्ये ज्यांचं पिकाचं नुकसान झालं आहे आणि ज्यांना पीक विमा भरलेला सुद्धा आहे, त्यांचा सुद्धा समावेश याच्यात करण्यात आलेला आहे. म्हणजेच की 2022, 2023 आणि 2024 या तिन्ही वर्षाचा एकत्रपणे पीक विमा आता जाहीर करण्यात आला. या 16 जिल्ह्यामध्ये सोडण्याचं ठरवलेले आहे. आता शेतकरी ते 16 जिल्हे कोणते आहे? सर्वात महत्त्वाचे शेतकऱ्याला हे आता प्रश्न निर्माण होत आहे. आता इम्पॉर्टंट शेतकरी मित्रांनो बघा लाभ मिळावा म्हणून मुख्यमंत्र्यांनी कृषी विभागांना तातडीने आदेश जाहीर केले. या 16 जिल्ह्याची जवळपास 25 लाख शेतकऱ्याच्या खात्यात 2022 ते 2024 या तिन्ही वर्षाचा थकीत पीक विमा जमा होऊ लागलेला आहे. आता खूप मोठा हे प्रश्न विचारला होता. सर्वच जिल्ह्यामध्ये खात्यामध्ये एकत्र दिवशी पैसे का जमा होत नाही? यांचे कारण सुद्धा सरकारने स्पष्ट सांगितलेले आहे. कारण की पीक विम्याची रक्कम आता डी-बी-डी म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून दिली जाते आणि डी-बी-डीच्या नियमानुसार एका दिवसात जास्तीत जास्त 10 लाख खात्यामध्ये पैसे पाठवता येतात. त्यामुळे आज या 10 लाख, उद्या 10 लाख आणि परवा उरलेले अशा खात्यात असे 3 दिवसाच्या सगळ्याच कार्यक्रमात आपल्या सरकारच्या ठरवलेल्या बँकेमध्ये खरोखरच पैसे आता मोठ्या प्रमाणात जमा होणार आहे. आता 3 वर्षाचा पीक विमा एकत्रपणे देण्यात सरकारने ठरवलेले आहे आणि ही रक्कम आजपासून तुमच्या खात्यात डायरेक्ट जमा होणार आहे. कारण की शेतकरी मित्रांनो बघा निवडणुकीमुळे सुद्धा हे पैसे शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा झाले नव्हते. आता त्या निवडणूक सुद्धा पार पडलेली आहे. आता निवडणूक पार पडल्यामुळे शेतकऱ्याच्या बँक खात्यात डायरेक्ट आता शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे. आता शेतकरी सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे की बघा आता
कोणकोणत्या जिल्ह्यात हे पैसे जमा होणार आहे. आता सर्वात पहिले शेतकरी मित्रांनो बघा, आता नंदुरबार जिल्ह्यातील जर तुम्ही असेल तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे. स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी नंदुरबार जिल्ह्याचं नाव सांगितलेलं आहे. तसेच शेतकरी मित्रांनो बघा, अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे जमा होणार आहे व तसे बघा अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे जमा होणार आहे. तसेच शेतकरी मित्रांनो बघा, यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे जमा होणार आहे आणि नागपूर या जिल्ह्याचा आणि शेवटचा टप्प्यात समाविष्ट करण्यात आलेला आहे. म्हणजेच की बघा शेतकरी मित्रांनो, रत्नागिरी आणि रायगड सरकारने स्पष्ट सांगितले की सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता 75% पीक विमा रक्कम सामान्य नियमितप्रमाणे शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होणार आहे व तसेच शेतकरी मित्रांनो, आता जे काय राहिलेले जिल्हे आहे त्यांच्या बँक खात्यात सुद्धा पैसे जमा करण्यात येणार आहे. आता शेतकरी मित्रांनो, तुम्हाला कळाले असेल की बघा आज तुम्हाला तर राहायचं आहे, कारण की पीक विमा तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट 100% जमा होणार आहे. स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला पीक विमा जमा झाला की नाही ते सुद्धा नक्की सांगा आणि अशाच इन्फॉर्मेशनसाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.